छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। पाहू शकता खालचा नजारा। चला मित्रांनो, हे आपण पाहू शकता नॅचरल बिस्लरी। हे पूर्वीच्या काळामध्ये, आपण आता बोलतो की विज्ञानाचा शोध लागलाय, टेक्नॉलॉजी आले, आपण अल्कलाइन वॉटर किंवा एकदम फिल्टर केलेलं वॉटर ते बोलतोय, पण हे तेव्हा आपल्या पूर्वजांनी हे केलंय। तुम्ही पाहू शकता। जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण वरकुटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन, आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आम्ही एक गड सफर करण्याचा ठरवलं, आणि पुन्हा एकदा माझ्यासोबत हेमंत आहे। गेल्या 2 ट्रेकला तो माझ्यासोबत होता आणि आज देखील तो आहे। तर मित्रांनो, आज आपण या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण जाणार आहोत लोणावळ्यामध्ये जो एक किल्ला आहे, मावळ प्रांतातील किल्ला कठीणगड, त्याला तुंगदुर्ग पण म्हणतात। तर त्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत आणि त्या किल्ल्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर इथे तुम्हाला येण्यासाठी सोयीस्कर मार्ग कोणता आहे, किंवा या किल्ल्यावर तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्था आहे की नाही, किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे की नाही गडावर, हे सर्व माहिती, तसेच या गडाचा इतिहास आणि भौगोलिक जी काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओमधून आज घेणार आहोत। तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला प्रवास आता आपण सुरू करूयात। तर चला मग व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा। चला आपण आता निघूयात किल्ले तुंगदुर्गच्या दिशेने। चला मग। तर मित्रांनो, आपण आता पायथ्याशी तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत, आणि इकडे आपल्याला एक दादा भेटले, ते तुंगवाडीमधलेच येते। तर त्यांना आपण विचारू त्या गडाबद्दलची, आणि इथे जे काही नियम अटी असतील त्यांची थोडीशी आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊयात। तर दादा, तुमचं नाव काय बरं? गुरुनाथ अंकुश शेळके। हां, तर आता गुरुनाथ दादा आपल्याला थोडी किल्ल्याबद्दलची माहिती आणि सूचना आपल्याला देतील। तर ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय, तर त्याचा तुम्ही फॉलोअप घ्या जेव्हा तुम्ही कधी किल्ल्यावर आलात तर दादा सांगा बरं। इथं आपण, नमस्कार, इथं आपण गडाच्या, मी गडपाले गुरुनाथ शेळके म्हणून, सगळं इथलं मीच बघतो, राहण्याचं वगैरे, जेवणाचं वगैरे सगळी सुविधा करतो। तुम्हाला जर जेवण वगैरे पाहिजे असेल, नाश्ता वगैरे सगळी सुविधा केली जाते इथं। किल्ला सकाळी चालू होतो 6ला, आणि संध्याकाळी किल्ला पाऊस काळाच्या टायमाला 3 वाजता किल्ला बंद केला जातो। नंतर मग इतर टायमिंगला पाऊस का नसेल तर मग 5 वाजता किल्ला बंद केला जातो। गडावरती सूचना अशी आहे की ना, गडावरती सिगरेट वगैरे वरती काय अलाव नाही, कचरा वगैरे वरती काय करायचं नाही, जास्त सेल्फी फोटो काढायला पुढे जायचं नाही, आणि येत्या जातीने काय मस्ती करायची नाही, गाण्याचा स्पीकर पण वरती अलाव नाही, एकदम व्यवस्थित जायचं, व्यवस्थित उतरायचं। जर या सूचना जर कोणी नाही ना पालन केलं, एकाच्या चुकीमुळे सगळ्यांना 5,000 रुपये फाईन भरली जाते। तर मित्रांनो, आपल्या गुरुनाथ दादांनी खूप चांगली अशी आपल्याला माहिती दिली। तर आणि गुरुनाथ दादाचा खूप खूप धन्यवाद, कारण की ते इकडे गडाचं संवर्धन करण्यासाठी मदत करतात। परत जे पर्यटक येतात त्यांना ते सूचना देतात, आणि की गडावर स्वच्छता कशी ठेवायची, गडावर तुम्ही काय नियमांचं पालन केलं पाहिजे, हे त्यांनी खूप छान प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे। तर धन्यवाद दादा। आणि मित्रांनो, तुम्ही या सूचना नक्की पाळा आणि आपल्या गडकिल्ल्यांचं, आपल्या या संस्कृतीचं नक्की संवर्धन करा। चला तर मग आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, इथे किल्ल्याच्या पायथ्याशी इथे किल्ल्याबद्दलची माहिती लिहिलेली आहे। तुम्ही आल्यानंतर नक्की ती माहिती वाचा, किल्ल्याचा इतिहास। इथे सह्याद्री प्रतिष्ठान यांनी खूप चांगलं असं काम केलं आहे आणि असं फलक लावले। तर मित्रांनो, खरोखरच महाराष्ट्रातील जेवढे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन सह्याद्री प्रतिष्ठान खूप चांगल्या प्रकारे करते, आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही इथे पाहू शकता। इथे त्यांनी खूप चांगली अशी माहिती इथे तुंग किल्ल्याबद्दलची लिहिलेली आहे, आणि त्याच्या बाजूला हा किल्ल्यावरचा जो मॅप आहे, किल्ल्यावर नक्की काय काय आहे, कुठून जाण्याचा मार्ग आहे, आणि प्रवेशद्वार, तटबंदी जे काय आहे ते सर्व इथे या फलकावर लावलेलं आहे। तर ते तुम्ही पाहून त्यानुसार तुम्ही वर किल्ल्यावर जा। तर चला मग आपण आता इकडनं या पार्किंगमधनं रस्ता आहे, आणि आपल्याला जायचं इकडे, हा किल्ल्याचा टॉप आहे, तिथे आपल्याला पोहोचायचं आहे। तर चला मग आता आपण तिकडे निघूयात। तर मित्रांनो, पार्किंगमधनं पुढे आल्यानंतर आपला हा इकडे पायरी मार्ग चालू होतोय, आणि त्याच्या आधी इकडे मी तुम्हाला दाखवते मित्रांनो, हे पाहू शकता इथे विरगळ आहेत, आणि खरोखरच सह्याद्री प्रतिष्ठानने खूप चांगल्या प्रकारे अशा या विरगळी इथं एका लाईनमध्ये असे मस्त की सुस्थितीमध्ये ठेवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आणि हे त्यांचं संवर्धनाला
माझा खूप खूप सलाम. मित्रांनो, प्रत्येक किल्ल्यावर मी जिथे जातोय तिथे मला सह्याद्री प्रतिष्ठानचं हे काम दिसतंय आणि मला खूप अभिमान वाटतोय, खूप आनंद होतोय की आपल्या गड किल्ल्यांसाठी आपले हे मावळे खूप छान काम करतात. तर ह्या तुम्ही विरगळी पाहू शकता आणि त्याच्या बाजूने इकडनं हा जो पायरी मार्ग आहे, त्या पायरी मार्गाने आपल्याला आता गडावर जायचंय. तर चला मग आता आपण पुढे जाऊयात. मित्रांनो, या पायरी मार्गाने आल्यानंतर हा जो मार्ग आहे वर जातोय आणि इकडे लेफ्ट साईडला इथे हनुमंतरायाची एक मूर्ती आहे, ती तुम्ही पाहू शकता. आणि इथे एक सह्याद्री प्रतिष्ठानने बोर्ड लावलेला आहे आणि तुम्ही हे पाहू शकता. हा बिफोरचा फोटो आहे आणि हा आफ्टरचा. म्हणजे आधी जे संवर्धनाच्या आधी असं होतं आणि संवर्धन केल्यानंतर महाराष्ट्राच्या मूर्तीच्या इथे जे छोटी जी हे देवडी त्याच्यामध्ये व्यवस्थित असं एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे संवर्धन करून ही मूर्ती इथे ठेवलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि याच्याच बाजूने इकडे हा आहे आपला वर जाण्याचा मार्ग आणि आपण आता तिकडे जाणार आहोत. चला मग. तर मित्रांनो, हा जो नवीन पायरी मार्ग बनवलेला आहे तिकडनं आपण इथपर्यंत आल्यानंतर इकडनं आता तुम्हाला मी दाखवतोय. हा जो जुना पायरी मार्ग आहे तो इकडे हा मागे दिसत असेल, तर बघा हा आहे जुना पायरी मार्ग, जो की ब्रिटिशांच्या काळामध्ये त्याची भरपूर प्रमाणात तोडफोड करण्यात आली, त्यामुळे ही दुरावस्था झालेली आहे. तर मित्रांनो, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की जेव्हा ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये आक्रमण करणं सुरू केलं तर त्यांनी पहिल्यांदा किल्ल्यांची नासधूस केली. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले गड किल्ले ही आपल्या मावळ्यांची ताकद होती, त्यामुळे त्यांनी ब्रिटिशांनी पहिल्यांदा या गड किल्ल्यांची दुरावस्था करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं हे उदाहरण तुम्ही पाहू शकता. ह्या पायऱ्या पूर्वीच्या काळात एकदम सुसज्ज पायऱ्या असतील आणि त्या पायऱ्या आज त्यांनी आपण पाहू शकता की ब्रिटिशांनी या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या. तर आता आपण या छोट्या पायऱ्यांच्या मार्गाने वर जाणार आहोत. आणि इकडे हा सह्याद्री प्रतिष्ठानाने इथे एक बोर्ड लावले आणि त्याच्यावरती दिलेलं पण आहे की या पायऱ्यांचा कशा प्रकारे या पायऱ्या तोडल्या गेल्या असतील त्याचा इथं छोटासा एक त्यांनी माहिती फलक लावलेला आहे. तो माहिती फलक वाचून आता आपण वर जाणार आहोत. चला मग. आणि हा पायरी मार्ग थोडा कठीण आहे, त्यामुळे इकडे तुम्ही पाहू शकता इथे रोप लावले, त्याला पकडून व्यवस्थित या. चला मग. आणि मित्रांनो, या किल्ल्याचं नाव कठीणगड आहे. कठीणगड का, तर त्याचं आता आपण सुरुवात पाहतोय. कठीणगड नाव का पडलं असेल त्यावेळेस, कारण की हा किल्ला एकदम उंचीवर आहे आणि त्याचा जो मार्ग आहे तो देखील खड्या चढाईचा आहे, त्यामुळे हा खरोखरच कठीणगड आहे आणि त्याची आता आपण अनुभूती घेत आहोत. चला पुढे जाऊयात. मित्रांनो, आता तुम्हाला मी दाखवतोय या पायऱ्या पाहू शकता. अर्ध्या तुटलेल्या आहेत पायऱ्या. आता इकडनं आपल्याला वर चढायचंय आणि हे पावसाळ्यामध्ये खरोखर जर तुम्ही नवखे ट्रेकर्स असाल ना तर ही रिस्क घेऊ नका. आणि पावसाळ्यात जर शक्यतो नाही आले तर बरं होईल. आणि येणार असाल तर प्रॉपर ट्रेकिंगचं जर तुम्हाला माहिती असेल तरच या. चला मग आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आपण तुंग किल्ल्याचा हा जो प्रवास चालू केला होता, जवळजवळ आपण अर्ध्या तासामध्ये इथे मध्यंतरी पोहोचलो आणि तिथे आपल्याला हे दुर्गप्रेमी भेटलेले आहेत. दादा पुण्यावरून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या छोट्या मुलाला घेऊन आले. तर खरोखर त्याला पाहून मला खूप आनंद झाला की तो आता अवघ्या 5 वर्षाचा आहे आणि 5 वर्षाचा असून तो या तुंग किल्ल्यावर आलेला आहे. कठीणगड त्याला नाव आहे आणि त्या किल्ल्यावर या 5 वर्षाच्या बाळाने आज तो किल्ला सर केलेला आहे. तर खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि व्हिडिओमधून हे सांगण्याचं कारण काय की आपण देखील आपल्या मुलांना एखाद्या नॅशनल पार्कला जर घेऊन जातो तर आपली संस्कृती आणि आपल्या पूर्वजांनी जे काही इथे संस्कृती जपली होती ते दाखवण्याचं काम तुम्ही देखील करा. तर या छोट्याला जसं त्यांनी आणलं तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना आपल्या गड किल्ल्यांचा आणि आपल्या महाराजांचा इतिहास नक्की सांगा. हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय. धन्यवाद. आणि बाळा, खूप खूप मला आनंद झाला तुला भेटून. चला. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल हा मार्ग किती निमुळत आहे. आणि मगाशी जे छोट्या मुलाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं तर खरोखर या छोट्या मुलाने हा किल्ला सर केलाय
खूपच अभिमानाची गोष्ट आहे. एवढा निमुळता रस्ता असताना देखील 5 वर्षाचा मुलगा या किल्ल्यावर यशस्वीरित्या ट्रेक करून आता खाली उतरलेला आहे आणि आता आपण वर चाललो. आणि मित्रांनो, इकडे गडावर जाताना मध्ये एक इथं पाण्याचं टाक आहे. इकडे मागच्या साईडला इकडे उभ्या कातळ्यात खोदलेलं पाण्याचं टाक आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आता पाण्याचं टाक पाहूया. मित्रांनो, आपण हनुमंतराच्या मूर्तीच्या नंतर जो छोटा निमुळता रस्ता होता तिकडनं आपण आल्यानंतर इथे एक मेट आहे आणि त्याच्याच वर इकडे एक उभ्या कातळ्यात खोदलेलं पाण्याचं टाक आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्याकडे आपल्याला वर चढावं लागणार आहे. इकडनं रस्ता थोडा जरा चिकट झाला. तर मित्रांनो, इथे पाण्याचं टाक आहे आणि तिथं वर जाण्यासाठी रस्ता खूप चिकट आहे. त्यामुळे जर तुम्हाला चढता आलं तरच तुम्ही वरपर्यंत या. आणि इकडे पाण्याच्या टाकामध्ये पाणी एकदम शुद्ध आहे. म्हणजे तुम्ही जर कधी गड किल्ल्यावर आल्या, कठीण गडला जर तुम्ही आलात तर इथं पिण्यासाठी पाणी आहे. फक्त एवढंच आहे का जरा ते पाणी जे टाक आहे ते जमिनीपासून उभ्या कातळ्यामध्ये जवळजवळ 5-6 फुटाच्या वर उंचीवर आहे. तर ते तुम्हाला मी पाण्याचं टाक इकडनं आता दाखवतो. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे इथं पाण्याचं टाक आहे आणि पाण्याच्या टाकीतील पाणी एकदम शुद्ध आहे आणि ते पाणी तुम्ही पिऊ शकता. आणि हे बघा, हा माझा मित्र हेमंत इथे. आणि तुम्ही इकडनं पाहू शकता, येण्यासाठी छोट्या छोट्या पायऱ्या पण नाही आहेत, जस्ट असं दगडावर असे हे केलेत, कोरून छोट्या पायऱ्या केलेत. आणि हे पाण्याचं टाकं तुम्ही पाहू शकता. आता हे पाण्याचं टाकं हे पहिल्यांदा आपल्याला आता इथं गडावरचं हे पहिलं पाण्याचं टाकं आपण पाहिलेलं आहे. आणि इकडनं आता आपल्याला पुढे जायचं आहे. ते जे मेट आहे ते पाहून मग पुढे आपण गडमाथ्यावर जाणार आहोत. तर चला मग आता आपण निघूयात. हे गडाचं पहिलं पाण्याचं टाकं पाहिलेलं आहे, आपण आता निघूयात. मित्रांनो, इकडे आपण हे पाण्याचं टाकं पाहिलं वर आणि त्याच्या बाजूला इथं हा सूचना फलक दिसतोय, त्याच्यावर माहिती लिहिलेली आहे. आणि हे इथं पाहू शकता, ही मेट आहे. म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा गड किल्ल्यांवर मावळे संरक्षणासाठी असायचे ना, तर त्यांच्यासाठी आयताकृती जी बनवलेली जी छोटी जी खोली असायची ना, त्याला मेट असं म्हणतात. आणि त्याची इथं माहिती पण दिलेली आहे आणि ती तुम्ही पाहू शकता. ही मेट आहे आयताकृती आणि त्याच्याच बाजूने इकडे गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. म्हणजे पहारेकरी इथे त्या काळामध्ये इथे पहारेकरी विश्रांतीसाठी थांबायचे. तर आता आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो, आता आपण जेव्हा पण नेहमी आपण गडकिल्ले फिरतोय, तर गडकिल्ले फिरताना आपल्याला आपले शिवभक्त मंडळी मिळतात. तर आज देखील मला आता सकाळी खाली छोटा मुलगा आणि त्याचे आई वडील भेटलेच, त्यांच्याशी आपण बोललो. आता इथे एक आपल्याला प्रथमेश कदम, हे आपले शिवप्रेमी आहेत, गडप्रेमी, ते कुठून सांगलीवरून आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, एवढे लांबून ते खास तुंगदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आले. तर ते असे भरपूर त्यांचे किल्ले झालेले आहेत. त्यांचं आता माझ्याशी बोलणं झालं आणि खरोखर खूप आनंद होतोय की आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असे गडप्रेमी आपले किल्ले पाहण्यासाठी, किल्ल्यांचा इतिहास जाणण्यासाठी येतात आणि त्यांची आणि आपली भेट होते. तर खरोखर खूप आनंद होतोय. तर असे आता आपल्या आता प्रवासामध्ये भरपूर असे मित्रमंडळी आपल्याला मिळाले. तर चला मग दादा, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तर नक्कीच पुढच्या वेळेस कुठे जर तिकडे आम्ही आलो तर तुमच्यासोबत आपण एक गड भ्रमंती नक्की करू. जय शिवराय. चला मग मित्रांनो, आपण पुढचा प्रवास. तर मित्रांनो, आपण जवळजवळ अर्ध्या तासामध्ये इकडे मागे पाहू शकता, किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करणार. चला मग. आणि तिथे सह्याद्री प्रतिष्ठानाने एक बोर्ड लावलेला आहे, त्याचं संवर्धनाचा त्यांनी बिफोर आफ्टरचा फोटो लावलेला आहे, तो देखील तुम्हाला दाखवतो. पाहू शकता. आणि या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना राजगडावर पण जो प्रवेशद्वार आहे असाच आहे, फक्त एवढंच एक त्याचं स्ट्रक्चर जरा मोठं आहे आणि हा मीडियम साईज मध्ये. चला आता आपण गडावर प्रवेश करूया. आणि हा लाकडी दरवाजा पाहू शकता, पूर्वीच्या काळात जसा होता तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो देखील तुम्ही इकडे पाहू शकता. आणि ही प्रवेशद्वाराच्या बाजूची ही
तटबंदी आणि मागे इकडे किल्ल्याचा भरभक्कम बुरुज आपल्याला नजरेस पडते. चला मग आता किल्ला एक्सप्लोर करूयात मित्रांनो. आपण पहिल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर इकडे मागे दुसरं प्रवेशद्वार आहे. तिकडे जाण्यासाठी इकडनं वर रस्ता आणि इकडे तुम्ही पाहू शकता आपल्याला तटबंदी दिसते आणि इकडे एक रस्ता जातोय खाली. हा रस्ता बुरुजाकडे जातोय आणि आपण आता तिकडे जाणार आहोत आणि मग तिकडनं रिटर्न येऊन मग वर गडमाथ्यावर जाणार. तर चला मग तिकडे जाऊया. मित्रांनो आपण तिकडनं प्रवेशद्वारातून जेव्हा पहिला प्रवेशद्वार होता त्याच्यातून आत आल्यानंतर जी डावी साईडची वाट होती ती इकडे बुरुजाकडे आपल्या येते. तर आपण तिकडनं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडनं आपल्याला तुंग किल्ल्याचं सुंदर असं दृश्य पाहायला मिळतंय आणि मी तुम्हाला इकडनं किल्ल्याचा बुरुज दाखवतो. हा इकडे तुम्ही पाहू शकता हा आहे किल्ल्याचा बुरुज आणि सध्या स्थिती जरा अशी ढासळलेली आहे बुरुजाची, परंतु आज देखील तुम्ही ह्या बुरुजाचे अवशेष पाहू शकता. विचार करू शकता मित्रांनो, जवळजवळ 300 वर्षापूर्वी हे बांधकाम केलं असेल आणि त्याचं आज देखील तुम्ही पाहू शकता किती स्ट्रक्चर मजबूत आहे. की एवढे वर्ष ऊन वारा पाऊस तसेच ब्रिटिशांचे तोफांचे मारे झेलून देखील हा बुरुज आज देखील दिमाखात उभा आहे तो तुम्ही पाहू शकता. आणि इकडनं तुम्हाला हे समोरील सह्याद्रीची डोंगर रांग पाहायला मिळते आणि हा इकडे आपला तुंगदुर्ग. आपल्याला वर ध्वजस्तंभापर्यंत जायचंय. तर चला मग आपण विलंब न लावता गडमाथ्यावर जाऊयात. तर मित्रांनो आपण बुरुजाकडे गेलो आणि बुरुजाकडनं आपण आता परत गडमाथ्यावर जाण्यासाठी निघालो आणि बाजूचा तुम्ही रस्ता पाहू शकता. साईडला पूर्ण खोल दरी आहे हे बघा आणि कडेकडेतून पायवाटे आणि गवत पण वाढलेलं आहे पाहू शकता. खूपच रिस्की आहे. बुरुजाकडनं आल्यानंतर आता आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये जाणार. चला तर मित्रांनो हे गडाचं दुसरं प्रवेशद्वार आणि या दरवाजाला हनुमान दरवाजा असं म्हणतात. त्याचं कारण असं की समोर हनुमंताचं शिल्प आहे म्हणून या दरवाजाला हनुमान दरवाजा असं म्हणतात. आणि याची रचना गोमुख आकाराची म्हणजे जेव्हा गाय बसलेली असते तिची जी मानेची जी पोझिशन असते त्यानुसार हे याची रचना आहे. तर ते तुम्ही पाहू शकता. त्याचं रिझन असं की गडावरचं जे प्रवेशद्वार आहे ते खालून शत्रूला दिसलं नाही पाहिजे त्यासाठी ही दूरदृष्टी मावळ्यांची. आणि इकडे हा बोर्ड लावलेला आहे. बोर्ड माहिती दिलेली आहे. तुम्ही आलात तर नक्की माहिती वाचून घ्या. तर आता आपण या प्रवेशद्वारातून आत जाऊया. आणि प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर इकडे 2 देवडे म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा पहारेकरी असायचे त्यांच्या विश्रांतीसाठी ते 2 देवडे. मित्रांनो आज गडावर भरपूर असे गडप्रेमी मित्र आले आहेत आणि चांगलं वाटतंय की महाराजांचा जयघोष होतोय. आपण एका सपाटीवर येऊन पोहोचलो. आपल्याला जायचंय टॉपला वर तिकडे. आणि आपला हेमंत कसं वाटतंय आज कठीणगडला आपण आलेलो आहेत आणि कठीणगडवर हा आमचा प्रवास एकदम आनंदीमय प्रवास झालेला आहे मित्रांनो. अजून आपला गड जवळजवळ 50% एक्सप्लोर करायचा बाकी आहे. चला मग आपण वर जाऊयात. मित्रांनो इकडनं आल्यानंतर इथे गडाच्या मध्यभागी इथे वाड्याचे अवशेष आहेत पण खूप गवत आणि केळीचं झाडं जास्त आहेत त्यामुळे ते आपल्याला वाड्याचे अवशेष काय प्रॉपर दिसत नाही. इकडे पुढे येऊयात. पुढे इकडे एक गणपतीचं मंदिर आहे
ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे गडावरचं गणपतीचं मंदिर पाहू शकता. छोटस मंदिर आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये हे मंदिर एकदम चांगल्या स्थितीत असेल, पण परकीय शत्रूंच्या आक्रमणामुळे आपल्या गड किल्ल्यांवरची जी मंदिरं होती किंवा ज्या ऐतिहासिक वास्तू होत्या त्यांची तोडफोड करण्यात आली आणि त्याचं हे तुम्ही पाहू शकता. या मंदिराचं पण आता पुन्हा बांधकाम केलंय. पूर्वीचं मंदिर आणि आताच्या मंदिरामध्ये थोडा जरा तुम्ही पाहू शकता. हे सिमेंटचं बांधकाम आता केलंय. पूर्वी हे मंदिर पूर्ण दगडातलं असेल. तोडफोड केल्यामुळे आता हे संवर्धनामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि आपण गणपतीरायाचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो, प्रत्येक गड किल्ल्याचं हेच वैशिष्ट्य आहे की आपल्या महाराजांनी जे गड किल्ले छोटे मोठे का असू ना, मोठे किल्ले असू देत गड आणि छोटे असू देत किल्ले, त्या प्रत्येक किल्ल्यांवर मारुतीरायाचं, शंकराचं आणि गणपतीचं देवस्थान आहे. आणि हे आपल्या पूर्वजांची संस्कृती आहे की प्रत्येक गडावर देवाचं स्थान आहे. तर आपण गणपतीरायाचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत. तर चला मग मित्रांनो, गणपती मंदिराच्या बाजूला इकडे पायऱ्या आहेत आणि इकडे पाण्याचं टाक आहे. तर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इथे आतमध्ये पायऱ्या आहेत, खालपर्यंत पायऱ्या असतील, पण आता सध्या पाणी भरल्यामुळे हे नाही. म्हणजे हे असं असेल की जेव्हा पाण्याची ही जी लेवल आहे ती डाऊन होत असेल ना, तर पायरी मार्गाने आपण खाली उतरून पाणी काढण्यासाठी हे सोयीस्कर. आणि ते पाण्याचं टाकं तुम्ही पाहू शकता एंडपर्यंत. खूप मोठं पाण्याचं टाकं आहे ते गणपती मंदिरच्या मागच्या साईडला आहे. आणि तिकडनं वर आपल्याला गडमाथ्यावर जायचे. तर चला, हे आपण पाण्याचं टाकं पाहिलेलं आहे, आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो, आपण सकाळपासून ट्रेक चालू केलाय आणि ट्रेक चालू केल्यापासून आपल्याला भरपूर शिवभक्त भेटलेले आहेत. आणि आता आपल्याला परत गणपती मंदिराच्या पाशी दोघे जण मित्र भेटलेले आहेत. मित्र, तुम्ही कुठून आलेत? नेरळवरून आलेले आहेत. आणि आपला हेमंत पण नेरळचाच आहे. आणि हे दोघे मित्र पण, तुमचं नाव काय? अविनाश आणि आशिष. हे दोघे जण आज आपल्या प्रवासामध्ये आपल्याला जॉईन झालेले आहेत. खरोखर खूप आनंद वाटतो की आपण जेव्हा असा गड किल्ल्यांवर जातो तर आपल्याला असे दुर्गप्रेमी भेटतात ना, तर अजून आपल्याला आनंद होतो की अशा गड किल्ल्यांवर आपले मित्र भेटतात. चला मग आपण त्यांच्यासोबत प्रवास करूयात पुढचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, साईडला पाहू शकता खोलदरी डायरेक्ट, साईडने असा कडेकडेतून पायवाट आहे. आणि अजून आपल्याला टॉपला जायला थोडा वेळ लागणार आहे. चला मग मित्रांनो, इकडनं गडाच्या टॉपला जाण्याच्या रस्त्याने आल्यानंतर ही लेफ्ट साईडची वाट आहे, ती जाते गडमाथ्यावर इकडनं. आणि ही जी राईट साईडची वाट आहे, इकडनं गेल्यानंतर स्तंभी टाकं म्हणजे 4 खांबी टाकं आहे ना, ते इकडे आपण ते पाहण्यासाठी जाणार आहोत. चला मग पुढे जाऊयात. मित्रांनो, हे आपण पाहू शकता नॅचरल बिस्लरी. हे पूर्वीच्या काळामध्ये, आपण आता बोलतो की विज्ञानाचा शोध लागलाय, टेक्नॉलॉजी आले, आपण अल्कलाइन वॉटर किंवा एकदम फिल्टर केलेलं वॉटर ते बोलतोय, पण हे तेव्हा आपल्या पूर्वजांनी हे केले. तुम्ही पाहू शकता जवळजवळ 200-300 वर्षापूर्वीची हे टाके बांधलेले असतील. त्याच्यातलं पाणी पूर्णपणे क्लिअर. आणि इथं पाण्याचं टाकं आहे ते पण एवढं क्लीन आहे, संवर्धन नसून पण हे पाण्याच्या टाकीतील तळ पण दिसतं इथनं. आणि पाणी एकदम थंड. फ्रीज मधल्या पाण्याला पण फिक्का पाडेल असं आहे. आपण आता पाण्याची टेस्ट करून बघू. एक नंबर पाणी. अविनाश, ट्राय कर. जबरदस्त. मित्रांनो, आणखी एक पाण्याचं टाकं इथं भेटलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. यातील पण पाणी पिण्यायोग्य आहेच, कारण की त्याची रचनाच अशी आहे की त्याच्यामध्ये कुठला घाण कचरा पडू शकत नाही. उभ्या कातळ्यात असा आडवा आयताकृती टाका खोदलेले. चला मग मित्रांनो, पुढे जाऊया. अजून आपला गड एक्सप्लोर करायचा बाकी आहे. मित्रांनो, आता हा शेवटचा रॉक पेज आपला राहिलेला आहे, तो आपण कंप्लीट करणार. चला. मित्रांनो, फायनली आपण कठीण गडाच्या माथ्यावर पोहोचलो.
आणि मात्र इकडे देवीचं मंदिर आहे. तर चला आपण आता देवीचं मंदिर पाहूया. मित्रांनो, गड माथ्यावर इथे तुंगाई देवीचं मंदिर आहे. ते मंदिर आपण पाहू शकतो. इथं संवर्धनाचं काम चालू आहे. मध्ये इकडे प्लास्टिक टाकून आहे आणि आपण आता आतमध्ये आलो दर्शन घेऊन. मित्रांनो, हे तुंगाई देवीचं मंदिर आहे. गडावरची गडदेविता तिचं मंदिर इथं पाहू शकता. मंदिराचा गाभारा छोटासा आहे आणि ही देवीची प्रतिमा आहे. तर हे तुम्ही पाहू शकता. हे गडावरचं एकमेव टॉपला जेव्हा येतो आपण सर्वोच्च शिखरावर हे एक मंदिर आहे. ते मंदिर आपण पाहिलेलं आहे. आता चला आपण ध्वजस्तंभ तुम्हाला मी दाखवतोय. मित्रांनो, आपण देवीचं मंदिर पाहिल्यानंतर इथे एक बोर्ड लावलेलं आहे, पोढी पाण्याचं टाकं. म्हणजे गडमाथ्यावर जे एक पाण्याचं टाकं आहे. तर या पाण्याच्या टाक्याची सिस्टम अशी आहे की इथे कुठल्याही प्रकारचा वरून असं म्हणजे नॅचरल स्रोत नाही पाण्याचा. फक्त इथे वर याच्यामध्ये पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी भरलं जायचं पूर्वीच्या काळात. या आतमध्ये इकडनं आपल्याला उतरायला जागा व्यवस्थित नाहीये, त्यामुळे मी इकडनं तुम्हाला दाखवतोय. ते पाहू शकता. आणि इकडे हा गडावरचा ध्वजस्तंभ पाहू शकता. आज स्वातंत्र्य दिन आहे आणि हा सुवर्ण क्षण आपण इकडे आज तुंग किल्ल्यावर पाहतोय. आपला तिरंगा इथे डोलाने फडकताना आपण पाहतोय आणि वर भगवा. खरोखर खूप अभिमान वाटतो मित्रांनो की आपण अशा सह्याद्रीमध्ये आपण खूप भाग्यवान की आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो आणि अशा आपण गड किल्ल्यांवर महाराजांचा इतिहास पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. ओके, चला धन्यवाद मित्रांनो. खूप मस्त वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये आला. तर आपल्याला सकाळपासून पुण्यावरून भरपूर मंडळी भेटले. खूप खूप लांबून आलेले मित्र सगळे. चला, जय शिवराय. मित्रांनो, आपण आज सकाळी 9 वाजता जेव्हा इकडे आलो तुंगीवाडीमध्ये आलो होतो आणि तिकडनं आपल्याला तुंगगडचा आपण ट्रेक प्लॅन केला होता. आणि आज आपण तुंग किल्ला सर करून आता आपण जे पायथ्याशी हनुमंताचं मंदिर आहे तिथे आता पोहोचलेलो. तर आपण संपूर्ण गडमाथा फिरलो. गडावर काय काय ऐतिहासिक वास्तू आहेत ते पाहिल्या आणि ते आपण व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले. तर आता आपण गडाच्या जे पायथ्याशी हनुमंताचं मंदिर आहे तिथे पोहोचलो. तर मी तुम्हाला थोडं गडाबद्दलची माहिती सांगतोय. तर मित्रांनो, तुंग किल्ला हा मावळ प्रांतात असून पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतात आहे आणि या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3000 फूट इतकी आहे. तसेच ह्या किल्ल्याची जी चढाईची श्रेणी आहे ती मध्यम स्वरूपाची आहे. आणि किल्ल्यावर पाहण्यासारखं काय काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. तर किल्ल्यावर जाण्याआधी इथे पायथ्याशी एक हनुमंताचं मंदिर आहे. नंतर पुढे गेल्यानंतर पायरी मार्ग आहे. पायरी मार्गाच्या बाजूला एक हनुमंताची विलक्षण मूर्ती आहे. त्यानंतर एक पाण्याचं टाकं आहे. परत देवडे आहेत, 2 प्रवेशद्वार आहेत आणि उभे बुरुज आहेत. तसेच गडमाथ्यावर गणपतीचं मंदिर आहे, पाण्याचे टाके आहेत आणि गडाच्या सर्वोच्च शिखरावर तुंगी देवीचं मंदिर आहे आणि एक गुफा देखील आहे. तसेच ह्या किल्ल्यावरनं आपल्याला आजूबाजूचा मावळ प्रांत नजरेस पडतो. त्यामध्ये आपल्याला लोहगड, विसापूर, तिकोना, कोरीगड, मोरगिरी, तसेच जर वातावरण क्लिअर असेल तर राजमाची किल्ल्यापर्यंतचा परिसर आपल्याला नजरेस पडतोय. तसेच जर या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर या किल्ल्याचा 1657 मध्ये स्वराज्यामध्ये समावेश झाला आणि 1660 मध्ये ह्या तिकोना तसेच तुंगदुर्ग ह्या भागातील मावळ प्रांताचा जो ताबा होता तो सरदार नेताजी पालकर यांच्या ताब्यात गेला. त्यांनी या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी त्यांची नियुक्ती झाली होती. तर हा या किल्ल्याचा इतिहास आहे. आणि किल्ल्याचा भौगोलिक आकार पाहता या किल्ल्याचा वापर पूर्वीच्या काळामध्ये बोरघाटात जो व्यापारी मार्ग होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा असं इतिहासामध्ये नोंद आहे. आणि या किल्ल्याचा इतकाच इतिहास आहे. तर तसेच जर तुम्हाला या किल्ल्यावर यायचं असेल तर तुम्ही जर मुक्कामी राहणार असाल तर तुम्हाला इथं पायथ्याशी जे हनुमंताचं मंदिर आहे तिथे तुम्ही मुक्कामी राहू शकता. किंवा जी तुंगवाडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था होऊ शकते आणि तिथं जेवणाची पण तुमची व्यवस्था होऊ शकते. तसेच जर तुम्ही गडावर जर तुम्ही राहणार असाल तर गडावर पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे.
तर एवढं या गडाची आपल्याला आज माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन किल्ल्यावर, नवीन ऐतिहासिक ठिकाणी. तर तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय.